नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. माझ्या लाडक्या भक्तांनो, आजचा हा संदेश प्रत्येकाच्या जीवनाला दिशा देणारा आहे. हा संदेश फक्त ऐकण्यासाठी नाही, तर मनात उतरवण्यासाठी आहे. कारण अनेक लोक देवाची पूजा करतात, जप करतात, व्रत करतात, दानधर्म करतात, पण तरीही त्यांना मनःशांती मिळत नाही, सुख मिळत नाही, प्रगती होत नाही. यामागचे एक मोठे कारण म्हणजे इतरांशी सतत तुलना करणे, दुसऱ्याची प्रगती पाहून मनात जळफळाट निर्माण होणे आणि दुसऱ्याचे वाईट व्हावे अशी इच्छा मनात ठेवणे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या मनात मत्सर असतो, त्या मनात माझी कृपा टिकत नाही. कारण मत्सर म्हणजे स्वतःच्या आनंदाचा शत्रू आहे. दुसऱ्याचे सुख पाहून जर तुमच्या मनाला दुःख होत असेल, तर त्याचा अर्थ तुमचे सुख बाहेरच्या गोष्टींवर अवलंबून आहे. जोपर्यंत दुसऱ्याच्या यशामुळे तुम्ही दुःखी होता, तोपर्यंत तुमचे स्वतःचे यशसुद्धा तुम्हाला समाधान देऊ शकणार नाही. भक्तांनो, एकदा विचार करा. बागेत अनेक प्रकारची फुले असतात. गुलाब गुलाबासारखा सुंदर असतो, मोगरा मोगऱ्यासारखा सुगंधी असतो, कमळ कमळासारखे पवित्र असते. गुलाब कधी मोगऱ्याचा मत्सर करत नाही आणि मोगरा कधी कमळाचा हेवा करत नाही. प्रत्येक फूल आपल्या गुणाने फुलते. तसेच प्रत्येक मनुष्याचे नशीब, कर्म, वेळ आणि प्रवास वेगळा असतो. मग आपण दुसऱ्याशी तुलना का करतो? आज सोशल मीडियाच्या काळात लोक दुसऱ्यांचे आनंदाचे क्षण पाहतात आणि स्वतःच्या आयुष्याला कमी समजू लागतात. पण लक्षात ठेवा, लोक जगाला त्यांचे हसरे फोटो दाखवतात, त्यांचे अश्रू, त्यांचे संघर्ष, त्यांचे अपयश कुणालाच दिसत नाही. म्हणून दुसऱ्याचे बाहेरचे जीवन पाहून स्वतःच्या जीवनाचा निर्णय घेऊ नका. स्वामी म्हणतात, तुलना ही कृतज्ञतेची चोर आहे. ज्याला स्वतःकडे असलेल्या गोष्टींची किंमत कळत नाही, तो कायम दुसऱ्याकडे काय आहे हेच पाहत राहतो. आणि जो दुसऱ्याकडे पाहत राहतो, त्याच्या हातातील सुखसुद्धा निसटून जाते. मत्सराची आग सर्वप्रथम स्वतःलाच जाळते. दुसऱ्याचे काहीही नुकसान होण्यापूर्वी तुमची झोप उडते, तुमची भूक कमी होते, मन अशांत होते, चेहऱ्यावरचा आनंद हरवतो. दुसऱ्याचा विचार करताना स्वतःचे आयुष्य वाया जाते. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याच्या वाटेवर काटे टाकणारा स्वतःच्या पायात काटे टोचून घेतो. काही लोक सतत विचार करतात, याच्याकडे इतका पैसा कसा आला, त्याला एवढा मान का मिळतो, त्याचा व्यवसाय का चालतो, त्याची मुले एवढी हुशार कशी. पण त्यांनी कधी स्वतःला विचारले का, मी माझ्या जीवनासाठी किती मेहनत घेत आहे, माझ्यात काय सुधारणा करायला हवी. जो स्वतःला बदलतो तो पुढे जातो, जो दुसऱ्यांकडे पाहतो तो तिथेच राहतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या यशाचा मत्सर करू नका, त्यातून प्रेरणा घ्या. जर एखादा माणूस प्रगती करत असेल, तर त्याच्याकडून शिकण्यासारखे काय आहे ते पहा. त्याचा अपमान करण्यापेक्षा त्याचे चांगले गुण स्वीकारा. दुसऱ्याच्या यशामुळे तुमच्यात मेहनतीची प्रेरणा निर्माण झाली, तर ते यश तुमच्यासाठीही आशीर्वाद ठरेल. कधी कधी लोक दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून देवाकडेही विचित्र मागण्या करतात. पण भक्तांनो, देव न्यायाचा अधिपती आहे. जो दुसऱ्याचे नुकसान मागतो, त्याच्या स्वतःच्या पुण्याचा क्षय होऊ लागतो. म्हणून स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्यासाठी सद्भावना ठेवा. कारण ज्या शुभेच्छा तुम्ही देता, त्यांचा सुगंध आधी तुमच्या जीवनात पसरतो. एक छोटा दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवतो म्हणून त्याचा प्रकाश कमी होत नाही, उलट अंधार कमी होतो. तसेच दुसऱ्याला प्रोत्साहन दिल्याने तुमचे यश कमी होत नाही, उलट तुमच्या मनात सकारात्मक ऊर्जा वाढते. भक्तांनो, लक्षात ठेवा, प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे. प्रत्येकाची परीक्षा वेगळी आहे. कोणाला लवकर यश मिळते, कोणाला उशिरा. पण योग्य वेळ आल्याशिवाय फळ मिळत नाही. आंब्याचे झाड आणि नारळाचे झाड एकाच दिवशी फळ देत नाहीत. म्हणून आपल्या वेळेवर विश्वास ठेवा. जर मनात मत्सर आला, तर लगेच स्वामींचे नाव घ्या. मनाला सांगा, स्वामी, मला दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्याची शक्ती द्या. माझ्या वाट्याचे जे आहे ते मला योग्य वेळी मिळेल. अशी प्रार्थना करणाऱ्या भक्ताचे मन दिवसेंदिवस निर्मळ होत जाते. जो दुसऱ्याचे वाईट इच्छितो, तो नकळत स्वतःच्या आयुष्याभोवती नकारात्मक विचारांचे जाळे विणतो. पण जो सर्वांच्या भल्याची कामना करतो, त्याच्या जीवनात स्वामींची कृपा सतत वाढत राहते. कारण परमेश्वराला मोठे मंदिर नको असते, मोठे हृदय हवे असते. आजपासून एक संकल्प करा, कोणाची तुलना करणार नाही, कोणाच्या यशामुळे दुःखी होणार नाही, कोणाचे वाईट चिंतणार नाही, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानीन, स्वतःच्या प्रगतीवर लक्ष देईन, रोज थोडी मेहनत वाढवीन, मनात प्रेम, दया, क्षमा आणि कृतज्ञता वाढवीन.
स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जग बदलण्यापूर्वी स्वतःचे मन बदला. मन बदलले की विचार बदलतात. विचार बदलले की कृती बदलते. कृती बदलली की नशीब बदलते. आणि नशीब बदलले की संपूर्ण आयुष्य आनंदाने उजळून निघते. माझ्या भक्तांनो, दुसऱ्याचा मत्सर करून कोणीही मोठे झाले नाही. पण दुसऱ्याला आशीर्वाद देणारा, स्वतःवर विश्वास ठेवणारा आणि स्वामींच्या चरणी नतमस्तक राहणारा भक्त नक्कीच जीवनात उंच भरारी घेतो. म्हणून आज या क्षणी मनातील मत्सर, द्वेष, तुलना आणि नकारात्मक विचार स्वामींच्या चरणी अर्पण करा. त्यांच्या चरणी फक्त श्रद्धा, सबुरी आणि निर्मळ मन ठेवा. स्वामी समर्थ तुमचा हात धरतील, योग्य मार्ग दाखवतील आणि तुमच्या जीवनात अशी प्रगती घडवतील की तुम्हालाही आश्चर्य वाटेल. शेवटी एवढेच सांगतो, दुसऱ्याच्या आनंदामुळे जर तुमच्या चेहऱ्यावर हसू उमटले, तर समजा स्वामी समर्थ तुमच्या हृदयात कायमचे विराजमान झाले आहेत. आणि ज्या हृदयात स्वामींचा वास असतो, त्या जीवनात शांतता, समाधान, समृद्धी आणि खरे सुख कधीच कमी पडत नाही. भक्तांनो, मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठी लढाई ही बाहेरच्या जगाशी नसते, तर स्वतःच्या मनाशी असते. बाहेरचा शत्रू तुम्हाला एकदाच हरवू शकतो, पण मनात निर्माण झालेला मत्सर, द्वेष आणि तुलना हे शत्रू दररोज तुमची शक्ती कमी करत राहतात. म्हणूनच स्वामी समर्थ महाराज नेहमी मन शुद्ध ठेवण्यावर भर देतात. मन शुद्ध असेल तर जीवनात कितीही संकटे आली तरी माणूस डगमगत नाही. पण मन दूषित असेल तर लाखो रुपयांची संपत्ती, मोठा बंगला, गाडी, प्रतिष्ठा आणि मान सन्मान असूनही मनुष्य सुखी राहू शकत नाही. आज अनेक लोक सकाळी उठल्यापासून दुसऱ्यांच्या आयुष्याचा हिशेब मांडत बसतात. कोणाचा व्यवसाय किती वाढला, कोणाचे घर किती मोठे झाले, कोणाला किती पैसा मिळाला, कोणाची मुले किती पुढे गेली, कोणाचे नशीब किती चांगले आहे, याचाच विचार दिवसभर सुरू असतो. पण स्वतःच्या आयुष्याचा हिशेब घेण्यासाठी वेळ नसतो. स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला स्वतःचे दोष दिसू लागतात, त्याचे आयुष्य बदलायला सुरुवात होते. पण ज्याला फक्त दुसऱ्यांचेच जीवन दिसते, त्याचे आयुष्य तिथेच थांबते. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या आनंदामुळे जर तुमच्या मनात वेदना निर्माण होत असतील, तर ती वेदना दुसऱ्याने दिलेली नसते. ती तुमच्या मनातील अपूर्णतेची जाणीव असते. म्हणून दुसऱ्याला दोष देण्याऐवजी स्वतःला विचारा, मी माझ्या जीवनासाठी आज काय केले? मी कालपेक्षा आज एक पाऊल पुढे गेलो का? माझ्या स्वभावात, माझ्या विचारात, माझ्या कर्मात काही सुधारणा झाली का? जो स्वतःला असे प्रश्न विचारतो, त्याला यश मिळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात की देव प्रत्येकाला वेगळे कार्य देऊन या पृथ्वीवर पाठवतो. सूर्याला चंद्रासारखे व्हायचे नसते आणि चंद्राला सूर्याची जागा घ्यायची नसते. नदी समुद्राचा मत्सर करत नाही आणि समुद्र नदीचा हेवा करत नाही. प्रत्येक जण आपले कार्य प्रामाणिकपणे करत राहतो. म्हणूनच निसर्ग सुंदर दिसतो. जर निसर्गात तुलना नाही, तर मनुष्याने ती का निर्माण केली? भक्तांनो, मत्सर हा इतका धोकादायक रोग आहे की तो सुरुवातीला विचारांमध्ये जन्म घेतो, नंतर शब्दांमध्ये उतरतो आणि शेवटी कर्मामध्ये प्रकट होतो. मग माणूस दुसऱ्याची निंदा करतो, अफवा पसरवतो, अडथळे निर्माण करतो, अपमान करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला हे कळत नाही की प्रत्येक चुकीच्या कर्माची नोंद परमेश्वराच्या न्यायालयात होत असते. जगाची नजर चुकवता येते, पण परमेश्वराची नजर कधीच चुकवता येत नाही. स्वामी समर्थ म्हणतात, दुसऱ्याच्या यशावर दगड फेकण्यापेक्षा स्वतःच्या पायाखालील दगड दूर करा. कारण तुमच्या वाटेतील अडथळे दूर झाले की तुमचाही प्रवास सहज होईल. दुसऱ्याचा रस्ता बंद करून तुम्ही स्वतःचा रस्ता कधीच मोकळा करू शकत नाही. काही लोकांना वाटते की दुसऱ्याचे नुकसान झाले की आपण पुढे जाऊ, पण हा फार मोठा भ्रम आहे. दुसऱ्याचा दिवा विझवला म्हणून तुमच्या घरात प्रकाश वाढत नाही, उलट अंधारच वाढतो. दुसऱ्याचे नुकसान करून मिळवलेले यश फार काळ टिकत नाही, कारण त्यामध्ये स्वामींचा आशीर्वाद नसतो. स्वामींचा आशीर्वाद फक्त प्रामाणिक परिश्रम, चांगले विचार आणि निर्मळ मन यांनाच मिळतो. भक्तांनो, आजपासून एक सुंदर सवय लावा. जेव्हा कुणाची प्रगती दिसेल तेव्हा मनोमन म्हणा, स्वामी, त्याच्यावर अशीच कृपा ठेवा आणि माझ्यावरही योग्य वेळी कृपा करा. ही प्रार्थना तुमच्या मनातील मत्सर हळूहळू नष्ट करेल. दुसऱ्याला दिलेला आशीर्वाद हा सर्वप्रथम तुमच्या मनाला पवित्र करतो. लक्षात ठेवा, परमेश्वराने प्रत्येकाच्या जीवनाची वेळ ठरवलेली आहे. काही झाडे 2 वर्षांत फळ देतात, काही 10 वर्षांनी. पण जेव्हा फळ येते तेव्हा भरपूर येते. म्हणून स्वतःच्या वेळेवर विश्वास ठेवा. अधीर होऊ नका.
दुसऱ्याच्या यशाची घाई करू नका. तुमच्या कर्मावर लक्ष केंद्रित करा, कारण कर्म तुमच्या हातात आहे, पण फळ देण्याची वेळ स्वामी समर्थांच्या हातात आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याचे मन स्वच्छ आहे त्याचा मार्ग स्वच्छ होतो. म्हणून रोज स्वतःच्या मनाची साफसफाई करा. जसे घर रोज झाडले नाही तर धूळ साचते, तसेच मनातून मत्सर, राग, अहंकार आणि द्वेष रोज काढून टाकले नाहीत तर तेच तुमच्या आनंदावर धूळ बनून बसतात. भक्तांनो, तुम्ही दुसऱ्यापेक्षा मोठे होण्याचा प्रयत्न करू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले होण्याचा प्रयत्न करा. हीच खरी साधना आहे, हीच खरी भक्ती आहे, आणि हाच स्वामी समर्थ महाराजांनी दाखवलेला मार्ग आहे. भक्तांनो, आणखी एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. अनेक लोक बाहेरून हसत असतात, पण मनातून दुसऱ्याच्या प्रगतीने अस्वस्थ झालेले असतात. ते समोरच्याचे अभिनंदन करतात, पण मनात मात्र त्याला अपयश यावे अशी इच्छा बाळगतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिभेवर गोडवा आणि मनात कडवटपणा असेल तर ती भक्ती नसून दांभिकता आहे. परमेश्वराला तुमचे शब्द ऐकण्यापेक्षा तुमच्या मनातील भावना अधिक स्पष्ट दिसतात. म्हणून मन पवित्र ठेवण्याचा प्रयत्न करा. आज प्रत्येक जण आपल्या नशिबाची तुलना दुसऱ्याच्या नशिबाशी करतो, पण भक्तांनो, तुम्हाला दुसऱ्याच्या आयुष्यातील फक्त यश दिसते, त्यामागील त्याग, संघर्ष, अपमान, जागून काढलेल्या रात्री, अश्रू आणि वेदना दिसत नाहीत. म्हणून दुसऱ्याच्या फळाकडे पाहू नका, त्याच्या परिश्रमाकडे पहा. कदाचित तो जिथे पोहोचला आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने अशी किंमत मोजली असेल जी तुम्ही अजून मोजलेली नसेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येकाच्या जीवनात ऋतू बदलत असतात. उन्हाळा कायम राहत नाही, पावसाळा कायम राहत नाही आणि हिवाळाही कायम राहत नाही. तसेच दुःख कायम राहत नाही आणि सुखही कायम राहत नाही. म्हणून दुसऱ्याचे असे सुख पाहून खचू नका आणि स्वतःच्या आजच्या संकटांमुळे निराश होऊ नका. वेळ बदलते, परिस्थिती बदलते आणि स्वामींची कृपा झाली की अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य होतात. भक्तांनो, मत्सरामुळे मनुष्याचे विवेकबुद्धीवरचे नियंत्रण कमी होत जाते. तो चुकीचे निर्णय घेऊ लागतो. त्याला स्वतःचे नुकसान दिसत नाही, कारण त्याचे लक्ष सतत दुसऱ्याला खाली खेचण्यात असते. अशा माणसाचे दिवस निंदा करण्यात जातात, तर दुसरा माणूस त्याच वेळेत मेहनत करून यश मिळवत असतो. म्हणून स्वामी म्हणतात, तुझा वेळ दुसऱ्याचा विचार करण्यात घालवू नकोस, तुझ्या स्वप्नांना पूर्ण करण्यात घालव. लक्षात ठेवा, शेतकरी बी पेरल्यानंतर रोज बी उकरून पाहत नाही की ते उगवले का नाही. तो संयम ठेवतो, पाणी घालतो, तण काढतो आणि योग्य वेळेची वाट पाहतो. त्याला निसर्गावर विश्वास असतो. तसेच भक्तानेही आपले चांगले कर्म करत राहावे. रोज परिणामाची चिंता करू नये. स्वामी समर्थ योग्य वेळी तुमच्या जीवनात फळ देणारच आहेत. अनेक लोक म्हणतात, मी इतकी पूजा करतो तरी माझे काम का होत नाही, पण स्वतःच्या मनात डोकावून पाहण्याची तयारी नसते. जर पूजा करताना मनात दुसऱ्याबद्दल द्वेष असेल, जर जप करताना दुसऱ्याच्या अपयशाची इच्छा असेल, तर त्या पूजेचे पुण्य कमी होत जाते. स्वामी समर्थांना फुले, हार, नैवेद्य यापेक्षा निर्मळ मन अधिक प्रिय आहे. भक्तांनो, एक क्षण डोळे मिटून विचार करा. जर तुमच्या यशामुळे दुसरा कोणी दुःखी होत असेल तर तुम्हाला कसे वाटेल? जसे तुम्हाला तुमच्या प्रगतीचा आनंद आहे, तसेच दुसऱ्यालाही त्याच्या यशाचा अधिकार आहे. परमेश्वराने सर्वांना समान संधी दिली आहे. कुणाचे नशीब लवकर उजळते, कुणाचे उशिरा, पण स्वामी समर्थांच्या दरबारात अन्याय कधीच होत नाही. आजपासून एक नवीन नियम करा. दुसऱ्याचे यश दिसले की मत्सर करायचा नाही, तर प्रेरणा घ्यायची. दुसऱ्याची प्रगती दिसली की स्वतःला विचारायचे, मी आज काय नवीन शिकू शकतो? हा विचार तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या जीवनाचा रस्ता तुझ्यासाठी आहे. दुसऱ्याच्या पावलांचे मोजमाप करून तुझा प्रवास पूर्ण होणार नाही. म्हणून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक दिवस स्वतःला अधिक चांगले बनवा. दुसऱ्याचा पराभव करून नाही, तर स्वतःच्या कमतरतांवर विजय मिळवून मोठे व्हा. भक्तांनो, ज्या दिवशी तुमच्या मनात दुसऱ्याबद्दल प्रेम, सद्भावना आणि शुभेच्छा निर्माण होतील, त्या दिवशी स्वामी समर्थांच्या कृपेचे दरवाजे तुमच्यासाठी अधिक मोठ्या प्रमाणात उघडतील. कारण स्वामींच्या दरबारात द्वेषाला स्थान नाही, मत्सराला स्थान नाही, अहंकाराला स्थान नाही. तिथे फक्त श्रद्धा, साबुरी, प्रेम आणि सत्य यांनाच स्थान आहे. म्हणून आज या क्षणी मनोमन प्रार्थना करा, स्वामी, माझ्या मनातील तुलना संपवा. दुसऱ्याच्या यशात आनंद मानण्याची बुद्धी द्या.
माझ्या वाट्याचे सुख, माझ्या वाट्याची प्रगती आणि माझ्या वाट्याचा आशीर्वाद योग्य वेळी स्वीकारण्याची शक्ती द्या. माझ्या मनातून मत्सर, द्वेष आणि नकारात्मक विचार कायमचे दूर करा. ही प्रार्थना मनापासून करणाऱ्या भक्ताच्या जीवनात हळूहळू परिवर्तन घडू लागते. त्याचे विचार बदलतात, त्याची वाणी बदलते, त्याचे कर्म बदलते आणि शेवटी त्याचे संपूर्ण भाग्य उजळून निघते. भक्तांनो, आयुष्यातील आणखी एक मोठे सत्य समजून घ्या. मत्सर हा कधीच एकटाच येत नाही. त्याच्यासोबत अहंकार, निंदा, द्वेष, असत्य आणि अशांती यांनाही घेऊन येतो. सुरुवातीला मनुष्य फक्त दुसऱ्याशी तुलना करतो, नंतर त्याला दुसऱ्याचे यश सहन होत नाही, मग तो त्याची निंदा करू लागतो. त्यानंतर त्याच्या मनात दुसऱ्याचे नुकसान व्हावे अशी भावना निर्माण होते. अशा प्रकारे मन हळूहळू अंधाराकडे जाऊ लागते. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, वाईट कर्म करण्यापूर्वी वाईट विचार जन्म घेतो. विचार शुद्ध ठेवला तर कर्मही शुद्ध राहते. भक्तांनो, अनेक जण देवाकडे प्रार्थना करताना म्हणतात, स्वामी मला सुख द्या, मला यश द्या, मला संपत्ती द्या. पण त्याच मनात जर दुसऱ्याबद्दल राग, मत्सर आणि द्वेष असेल तर ती प्रार्थना पूर्ण शक्तीने स्वामींपर्यंत पोहोचत नाही. कारण स्वामी समर्थ हे करुणेचे सागर आहेत. त्यांना प्रत्येक जीव प्रिय आहे. जो दुसऱ्याला दुःख देण्याचा विचार करतो तो स्वामींच्या दयाळू स्वभावाच्या विरुद्ध चालत असतो. तुम्ही नदीकाठी उभे राहून आरशात स्वतःचा चेहरा पाहिला तर पाणी शांत असेल तेव्हाच तुमचे प्रतिबिंब स्पष्ट दिसते. पण जर पाण्यात सतत लाटा असतील तर चेहरा दिसत नाही. तसेच मनही आहे. मनात मत्सर, राग आणि तुलना यांच्या लाटा उठत असतील तर स्वामींचे मार्गदर्शन त्यामध्ये स्पष्ट दिसत नाही. मन शांत झाले की स्वामींचा आवाज अंतरात्म्यात ऐकू येऊ लागतो. भक्तांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, परमेश्वराने कोणाच्याही वाट्याचे सुख दुसऱ्याला दिलेले नाही. तुमच्या नशिबात जे लिहिले आहे ते योग्य वेळी तुम्हाला मिळणारच आहे. आणि जे तुमच्या नशिबात नाही ते कितीही मत्सर केला तरी मिळणार नाही. मग दुसऱ्याचा विचार करून स्वतःचा अमूल्य वेळ का वाया घालवायचा? स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या यशामुळे जर तुझी श्रद्धा कमी होत असेल तर तुझी श्रद्धा अजून परिपक्व झालेली नाही. खरी श्रद्धा तीच जी संकटातही टिकते आणि दुसऱ्याच्या यशातही आनंद मानते. कारण भक्ताला माहीत असते की स्वामींच्या दरबारात प्रत्येकाला योग्य वेळी योग्य फळ मिळते. आज अनेक घरांमध्ये भाऊ भावाचा मत्सर करतो, नातेवाईक नातेवाईकाचा मत्सर करतात, शेजारी शेजाऱ्याचा मत्सर करतो. यामुळे प्रेम कमी होते, विश्वास तुटतो आणि नाती तुटू लागतात. लक्षात ठेवा, संपत्ती हरवली तर ती पुन्हा मिळू शकते, पण तुटलेला विश्वास जोडण्यासाठी अनेक वर्षे लागतात. म्हणून नात्यांमध्ये तुलना आणू नका. प्रेम वाढवा, विश्वास वाढवा आणि एकमेकांच्या यशात आनंद मानायला शिका. भक्तांनो, तुम्ही कधी सूर्योदय पाहिला आहे का? सूर्य उगवताना तो कोणालाही विचारत नाही की तू श्रीमंत आहेस की गरीब. त्याचा प्रकाश सर्वांवर सारखाच पडतो. पाऊस पडताना तो भेदभाव करत नाही. वारा वाहताना तो कोणाचा मत्सर करत नाही. निसर्ग आपल्याला शिकवतो की देत राहा, प्रेम करत राहा आणि कोणाचाही द्वेष करू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या मनात करुणा आहे तिथे माझा वास आहे. करुणा म्हणजे दुसऱ्याचे दुःख समजून घेणे. करुणा म्हणजे दुसऱ्याच्या यशातही आनंद मानणे. करुणा म्हणजे कोणाचे वाईट न चिंतणे. असे मन हळूहळू स्वामींच्या कृपेचे पात्र बनते. आजपासून एक साधना सुरू करा. दररोज सकाळी स्वामींचे स्मरण करून मनोमन म्हणा, स्वामी, आज माझ्या हातून कोणाचेही वाईट होऊ देऊ नका. माझ्या मुखातून कटू शब्द बाहेर पडू देऊ नका. माझ्या मनात कोणाबद्दल मत्सर निर्माण होऊ देऊ नका. सर्वांच्या कल्याणाचा विचार करण्याची बुद्धी मला द्या. भक्तांनो, ही छोटी प्रार्थना तुमच्या आयुष्याला मोठे वळण देईल. कारण मन बदलले की विचार बदलतात. विचार बदलले की कर्म बदलते. कर्म बदलले की भाग्य बदलते. आणि ज्या दिवशी भाग्यावर स्वामी समर्थांची कृपा होते त्या दिवशी अशक्य वाटणारे दरवाजे सुद्धा उघडू लागतात. म्हणून दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करा. दुसऱ्याच्या चुका मोजू नका, स्वतःच्या गुणांची वाढ करा. दुसऱ्याच्या नशिबाचा हेवा करू नका, स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांच्या चरणांवर अखंड श्रद्धा ठेवा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे भीती राहत नाही. जिथे प्रेम असते तिथे मत्सर राहत नाही. आणि जिथे स्वामी समर्थांचा आशीर्वाद असतो तिथे प्रगतीला कोणतीही शक्ती अडवू शकत नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्या मनात समाधान नाही
त्याला संपूर्ण जग मिळाले तरी तो गरीबच राहतो. कारण खरी श्रीमंती पैशात नसते तर विचारांमध्ये असते. ज्याच्या मनात कृतज्ञता आहे तो कमी साधनांमध्येही आनंदाने जगतो, पण ज्याच्या मनात मत्सर आहे तो अमाप संपत्ती असूनही अस्वस्थच राहतो. असा मनुष्य देवाकडे जाण्यापेक्षा लोकांकडे जास्त पाहतो. तो काय करतो, ती कशी जगते, त्याच्या घरात काय आहे, त्याला एवढे यश कसे मिळाले, या प्रश्नांमध्ये संपूर्ण आयुष्य निघून जाते. पण स्वामी समर्थ विचारतात, तू स्वतःच्या मनात कधी डोकावून पाहिले आहेस का? कारण बाहेरचे जग बदलण्याआधी मनुष्याने स्वतःचे मन बदलणे आवश्यक आहे. भक्तांनो, एक सुंदर उदाहरण समजून घ्या. 2 माणसे एकाच शेतात काम करत होती. एक माणूस दिवसभर स्वतःच्या शेतात मेहनत करत होता. दुसरा मात्र शेजाऱ्याच्या शेतात किती पीक आले, त्याला किती फायदा झाला याचाच विचार करत होता. काही महिन्यांनी पहिल्या माणसाच्या शेतात भरघोस पीक आले तर दुसऱ्याच्या शेतात तणच उगवले. कारण ज्याने स्वतःच्या शेताची काळजी घेतली त्याला फळ मिळाले आणि ज्याने दुसऱ्याचे शेत पाहण्यात वेळ घालवला त्याच्या हातात रिकामेपणच आले. तसेच जीवन आहे. स्वतःच्या कर्मरूपी शेतात मेहनत करा, दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहत बसू नका. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या भाग्याचे दार तुझ्या कर्माच्या चावीनेच उघडेल. दुसऱ्याच्या नशिबाची चावी तुझ्या हातात नाही आणि तुझ्या नशिबाची चावी दुसऱ्याच्या हातात नाही. मग दुसऱ्याचा मत्सर करून काय मिळणार? मिळणार असेल तर फक्त मानसिक त्रास, अस्वस्थता आणि दुःख. भक्तांनो, अनेक लोक दुसऱ्याचे वाईट होण्यासाठी वाट पाहतात. त्यांना वाटते की दुसरा खाली पडला की आपण वर जाऊ, पण हा विचारच चुकीचा आहे. स्वामी समर्थ सांगतात, दुसऱ्याला खाली खेचणारा स्वतःही वर चढू शकत नाही, कारण त्याची सारी ऊर्जा दुसऱ्याला रोखण्यात खर्च होते. जो स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करतो त्याच्याकडेच यश धावत येते. लक्षात ठेवा, दुसऱ्याला दिलेला शाप परत फिरून तुमच्याकडे येऊ शकतो, पण दुसऱ्याला दिलेला आशीर्वादही अनेक पटींनी वाढून तुमच्याकडेच परत येतो. म्हणून प्रत्येकासाठी चांगलेच बोला, प्रत्येकासाठी शुभेच्छा द्या, कारण वाणीमध्ये खूप मोठी शक्ती असते. ज्या मुखातून सतत निंदा बाहेर पडते त्या मुखातून केलेली प्रार्थना प्रभावी राहत नाही, पण ज्या मुखातून आशीर्वाद बाहेर पडतो त्या मुखावर स्वामी समर्थांची कृपादृष्टी कायम राहते. भक्तांनो, जेव्हा तुमच्या आसपास एखाद्या व्यक्तीला यश मिळेल तेव्हा मनोमन त्याचे अभिनंदन करा. असे म्हणत जा, स्वामी, जशी त्याच्यावर कृपा केली तशी माझ्यावरही योग्य वेळी करा. ही भावना तुमच्या मनातील मत्सराची मुळे उपटून टाकेल. हळूहळू तुमचे मन हलके होईल, चेहऱ्यावर शांतता येईल, झोप चांगली लागेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या कर्मात सातत्य येईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुझ्या जीवनाचा प्रवास इतरांच्या पावलांशी स्पर्धा करण्यासाठी नाही, तो स्वतःला ओळखण्यासाठी आहे. म्हणून स्वतःची क्षमता ओळखा, स्वतःचे गुण वाढवा, स्वतःच्या चुका स्वीकारा, कारण जो स्वतःला सुधारतो त्याच्यावर स्वामींची विशेष कृपा होते. भक्तांनो, तुमच्या घरात शांतता हवी असेल तर तुलना घरातून बाहेर काढा. तुमच्या मनात आनंद हवा असेल तर मत्सर मनातून बाहेर काढा. तुमच्या जीवनात भरभराट हवी असेल तर दुसऱ्याचे वाईट चिंतने आज आणि आत्ताच सोडून द्या. लक्षात ठेवा, दुसऱ्याच्या जीवनातील अंधार पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा स्वतःच्या जीवनात एक दिवा लावणे अधिक श्रेष्ठ आहे. आजपासून असा संकल्प करा, कोणाची निंदा करणार नाही, कोणाचा हेवा करणार नाही, कोणाचे वाईट चिंतणार नाही, दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानीन, दुसऱ्याच्या दुःखात मदतीचा हात देईन. स्वामी समर्थांनी दाखवलेल्या प्रेम, करुणा आणि सद्भावनेच्या मार्गावर चालत राहीन. भक्तांनो, ज्या दिवशी हा संकल्प खऱ्या मनाने पूर्ण कराल त्या दिवशी तुमच्या जीवनात एक नवीन पहाट उगवेल. तुमच्या मनावरचे ओझे कमी होईल, तुमच्या घरात आनंद वाढेल, तुमच्या कर्मात यश येईल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या प्रत्येक पावलावर जाणवू लागेल. भक्तांनो, आणखी एक गोष्ट मनात कायमची कोरून ठेवा, जो मनुष्य दुसऱ्याच्या सुखामुळे दुःखी होतो तो स्वतःच्या सुखाचाही आनंद घेऊ शकत नाही, कारण त्याचे मन नेहमी तुलना करण्यात अडकलेले असते. आज त्याला शेजाऱ्याचा मत्सर वाटतो, उद्या नातेवाईकाचा, परवा मित्राचा आणि नंतर स्वतःच्या भावाचाही. अशा मनाला कधीच विश्रांती मिळत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मत्सर हे असे विष आहे की ते दुसऱ्याला नाही तर सर्वप्रथम स्वतःलाच जाळते. भक्तांनो, जीवनात प्रत्येक माणूस स्वतःचे कर्म घेऊन जन्माला येतो. कोणाच्या वाट्याला संपत्ती येते, कोणाच्या वाट्याला ज्ञान येते,
कोणाच्या वाट्याला सेवा करण्याची संधी मिळते, तर कोणाच्या वाट्याला मोठी परीक्षा येते. पण स्वामी समर्थ प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार योग्य वेळेला योग्य फळ देत असतात. त्यामुळे दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःच्या नशिबावर नाराज होऊ नका. कारण तुम्हाला तुमच्या जीवनाची संपूर्ण कहाणी माहीत आहे, पण दुसऱ्याच्या आयुष्याची फक्त 1-2 पानेच दिसतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याने संपूर्ण जग जिंकले. बाहेरच्या शत्रूवर विजय मिळवणे सोपे आहे, पण मनातील मत्सर, अहंकार आणि द्वेष यांना जिंकणे हीच खरी तपश्चर्या आहे. अनेक लोक हिमालयात जाऊन साधना करतात, पण मनात दुसऱ्याबद्दल वाईट भावना ठेवतात. अशी साधना अपूर्ण राहते. खरी साधना म्हणजे मन शुद्ध करणे, वाणी मधुर ठेवणे आणि कर्म प्रामाणिक ठेवणे. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जर तुमच्या शेजाऱ्याच्या घरात दिवा लागला, तर त्यामुळे तुमच्या घरातील प्रकाश कमी होत नाही. उलट संपूर्ण परिसर अधिक उजळतो. तसेच दुसऱ्याची प्रगती झाली म्हणून तुमच्या प्रगतीचे दरवाजे बंद होत नाहीत. स्वामींच्या कृपेचा साठा अमर्याद आहे. ते एका भक्तावर कृपा करतात म्हणून दुसऱ्या भक्तावर कमी कृपा करत नाहीत. म्हणून दुसऱ्याच्या यशाने घाबरू नका. तुमच्या श्रद्धेवर विश्वास ठेवा. अनेक वेळा लोक म्हणतात, मी एवढी मेहनत करतो, तरी त्याला माझ्यापेक्षा जास्त यश का मिळते? भक्तांनो, लक्षात ठेवा, परमेश्वर फक्त असा दिवस पाहत नाही. तो अनेक जन्मांचे कर्म पाहतो. त्यामुळे कोणाला कोणते फळ कधी द्यायचे, हे फक्त त्यालाच माहीत असते. म्हणून स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा आणि परिणाम स्वामी समर्थांच्या चरणी सोपवा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जिथे कृतज्ञता असते, तिथे कृपा आपोआप येते. रोज सकाळी उठून असा विचार करा, मला श्वास दिला, कुटुंब दिले, अन्न दिले, काम करण्याची शक्ती दिली, स्वामींचे नाव घेण्याची संधी दिली, यासाठी मी कृतज्ञ आहे. ज्या मनात कृतज्ञता भरते, त्या मनातून मत्सर आपोआप निघून जातो. भक्तांनो, दुसऱ्याचे वाईट विचारण्याऐवजी त्याच्या चांगल्या गुणांकडून शिकण्याचा प्रयत्न करा. एखादा माणूस मेहनती असेल तर त्याची मेहनत शिका. एखादा प्रामाणिक असेल तर त्याचा प्रामाणिकपणा शिका. एखादा शांत असेल तर त्याचा संयम शिका. जगात प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकण्यासारखे असते. जो शिकत राहतो तो वाढत राहतो, आणि जो मत्सर करत राहतो तो मागेच राहतो. लक्षात ठेवा, तुमच्या घरातील लहान मुले तुमचे शब्द कमी आणि तुमचे वागणे जास्त शिकतात. जर तुम्ही सतत दुसऱ्यांची निंदा केली, मत्सर केला, तुलना केली, तर पुढची पिढीही तेच शिकेल. पण जर तुम्ही दुसऱ्याच्या यशात आनंद मानला, मदतीचा हात दिला आणि सर्वांसाठी शुभेच्छा दिल्या, तर तुमच्या घरात संस्कारांची संपत्ती निर्माण होईल. हीच खरी संपत्ती आहे, जी कोणताही चोर चोरू शकत नाही. स्वामी समर्थ महाराज शेवटी एवढेच सांगतात, तुझे मन मंदिर बनव, त्यात प्रेमाचा दिवा लाव, श्रद्धेचा सुगंध पसरव, करुणेची फुले अर्पण कर आणि मत्सर, द्वेष, अहंकार यांना त्या मंदिराच्या दाराबाहेरच ठेव. कारण ज्या मनात स्वामी समर्थांचा वास असतो, त्या मनात अशांती टिकू शकत नाही. भक्तांनो, आजपासून एकच ध्यास ठेवा, माझी स्पर्धा कोणाशीही नाही. माझी स्पर्धा कालच्या माझ्याशी आहे. आज मी कालपेक्षा अधिक चांगला माणूस बनलो का? माझी भक्ती अधिक शुद्ध झाली का? माझे मन अधिक शांत झाले का? माझ्या वागण्यात अधिक प्रेम आले का? जर या प्रश्नांची उत्तरे होय अशी मिळू लागली, तर समजा स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या जीवनावर वर्षाव करू लागला आहे. म्हणून दुसऱ्याच्या वाटेवर नजर ठेवू नका. स्वामी समर्थांनी तुमच्यासाठी तयार केलेल्या मार्गावर श्रद्धेने चालत राहा. योग्य वेळ आली की जे तुमचे आहे ते तुम्हाला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि जे तुमचे नाही ते लाख प्रयत्न करूनही टिकणार नाही. म्हणून श्रद्धा ठेवा, सबुरी ठेवा, चांगले कर्म करा, सर्वांच्या भल्याची प्रार्थना करा आणि स्वामी समर्थांचे नाम अखंड जपत राहा. अशा भक्ताच्या जीवनात उशीर होऊ शकतो, पण अंधार कायमचा राहत नाही. स्वामी समर्थांच्या कृपेने त्याच्या आयुष्यात एक दिवस असा सूर्योदय होतो की त्यानंतर मागे वळून पाहण्याची गरजच उरत नाही. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या जीवनाकडे आपण शांतपणे पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट दिसून येते. त्यांनी कधीही कोणाचा मत्सर केला नाही, कोणाला कमी लेखले नाही आणि कोणाच्या प्रगतीमुळे अस्वस्थ झाले नाहीत. उलट प्रत्येक जीवामध्ये परमेश्वराचे रूप पाहिले. म्हणूनच त्यांची दृष्टी करुणेची होती, प्रेमाची होती आणि सर्वांना उन्नत करणारी होती. जो स्वामींचा खरा भक्त आहे, त्यानेही हाच गुण आपल्या जीवनात आणला पाहिजे. आज अनेक जण म्हणतात, माझे नशीबच खराब आहे. पण स्वामी समर्थ विचारतात,
तू तुझे विचार कधी बदललेस का? कारण नशीब बदलण्याची सुरुवात विचार बदलण्यापासून होते. ज्या मनात सतत दुसऱ्याविषयी कटुता असते तिथे सकारात्मक शक्ती टिकत नाही. अशा मनात भीती वाढते, असुरक्षितता वाढते आणि प्रत्येक माणूस शत्रू वाटू लागतो. मग आयुष्यभर माणूस शांततेचा शोध घेत राहतो, पण शांतता त्याला सापडत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याचे वाईट चिंतणारा माणूस स्वतःच्या प्रगतीचे दरवाजे स्वतःच बंद करत असतो. जसा धुराने भरलेल्या खोलीत सूर्यप्रकाश आत येऊ शकत नाही, तसाच मत्सराने भरलेल्या मनात स्वामींची कृपा पूर्णपणे प्रकट होऊ शकत नाही. म्हणून सर्वप्रथम मन स्वच्छ करा. मनातून द्वेष काढून टाका, निंदा काढून टाका, तुलना काढून टाका. कारण स्वच्छ मन हेच स्वामी समर्थांना अर्पण करण्यासारखे सर्वात मोठे पुष्प आहे. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या जीवनात जे काही घडते ते तुला काहीतरी शिकवण्यासाठी घडते. जर दुसरा माणूस तुमच्यापेक्षा पुढे गेला असेल तर त्याच्याकडे रागाने पाहू नका. त्याच्याकडून शिकण्याचा प्रयत्न करा. त्याच्या मेहनतीतून प्रेरणा घ्या, त्याच्या शिस्तीतून धडा घ्या, त्याच्या चिकाटीतून बळ घ्या. कारण जो दुसऱ्याकडून शिकतो तो स्वतःचे भविष्य उज्ज्वल करतो. भक्तांनो, अनेक वेळा परमेश्वर आपल्याला उशिरा देतो, पण कमी देत नाही. कारण त्याला योग्य वेळ माहीत असते. लहान मुलाच्या हातात धारदार तलवार दिली तर ती त्याच्यासाठी धोकादायक ठरते. तसेच योग्य वेळ येण्यापूर्वी मिळालेले यश अनेकदा माणसाला अहंकारी बनवते. म्हणून स्वामी समर्थ योग्य वेळेची वाट पाहतात. ते भक्ताला आधी सक्षम बनवतात आणि नंतर यश देतात. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नका. स्वामींच्या वेळेवर विश्वास ठेवा. लक्षात ठेवा, जगात दोन प्रकारचे लोक असतात. एक असे जे दुसऱ्याला खाली खेचून स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करतात, आणि दुसरे असे जे स्वतः उंच जाताना दुसऱ्यालाही हात देऊन वर घेऊन जातात. स्वामी समर्थांना दुसऱ्या प्रकारचे भक्त अधिक प्रिय असतात, कारण ते स्वामींच्या करुणेचा आणि दयाभावाचा वारसा पुढे नेत असतात. भक्तांनो, तुमच्या घरात जर आनंद हवा असेल तर एक नियम करा. घरात कोणाची निंदा होणार नाही, कोणाशी तुलना होणार नाही, मुलांची तुलना दुसऱ्यांच्या मुलांशी करणार नाही, पती पत्नी एकमेकांची तुलना इतरांशी करणार नाहीत, नातेवाईकांमध्ये मत्सर वाढवणाऱ्या गोष्टी बोलणार नाहीत. अशा घरात स्वामी समर्थांचे आशीर्वाद आपोआप टिकून राहतात. कारण जिथे प्रेम असते तिथे परमेश्वराचा वास असतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, सतत दुसऱ्याकडे पाहणारा स्वतःचा मार्ग हरवतो. म्हणून तुमच्या ध्येयावर लक्ष ठेवा, तुमच्या कर्तव्यावर लक्ष ठेवा, तुमच्या भक्तीवर लक्ष ठेवा. जग काय म्हणते, कोण किती पुढे गेला, कोणाकडे किती संपत्ती आहे, यापेक्षा तुम्ही स्वामींच्या मार्गावर किती प्रामाणिकपणे चालत आहात हे अधिक महत्त्वाचे आहे. भक्तांनो, आयुष्याच्या शेवटी परमेश्वर तुम्हाला हा प्रश्न विचारणार नाही की तू दुसऱ्यापेक्षा किती श्रीमंत होतास. तो विचारेल, तुझ्या मनात किती प्रेम होते, तू किती लोकांचे भले केले, तू किती जणांचे अश्रू पुसले, तुझ्या वागण्याने किती लोकांना आशा मिळाली. म्हणून संपत्तीपेक्षा सद्गुणांची कमाई करा, कारण हीच कमाई तुमच्यासोबत शेवटपर्यंत राहणार आहे. आज या क्षणी स्वामी समर्थांच्या चरणी एक संकल्प करूया. माझ्या मनात कोणाबद्दलही मत्सर राहणार नाही. दुसऱ्याच्या प्रगतीत मी आनंद मानीन. माझ्या वाट्याला आलेले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडीन. माझ्या प्रत्येक यशाचे श्रेय स्वामी समर्थांना देईन आणि प्रत्येक संकटात त्यांच्यावर विश्वास ठेवीन. कारण श्रद्धा आणि सबुरी या दोन गोष्टी ज्याने आपल्या जीवनात जपल्या त्याच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार एक दिवस नक्कीच दूर होतो. म्हणून भक्तांनो, दुसऱ्याच्या आयुष्याची पाने वाचण्यात वेळ घालवू नका. तुमच्या स्वतःच्या आयुष्याचे असे सुंदर चरित्र लिहा की ते वाचून दुसऱ्यांनाही प्रेरणा मिळेल. हेच स्वामी समर्थांना प्रिय आहे. हेच खरे साधकाचे लक्षण आहे. आणि हाच मार्ग तुम्हाला अंतःकरणातील शांती, खरे समाधान आणि स्वामी समर्थांच्या अखंड कृपेकडे घेऊन जाणारा आहे. भक्तांनो, जीवनात काही लोक असे भेटतात की ते स्वतः काही करत नाहीत, पण दुसऱ्याने काही चांगले केले की त्यामध्ये दोष शोधायला सुरुवात करतात. एखाद्याने नवीन व्यवसाय सुरू केला तर म्हणतात, हे किती दिवस चालणार आहे ते पाहू. एखाद्याला नोकरी मिळाली तर म्हणतात, याच्या नशिबातच आहे. एखाद्याने घर बांधले तर म्हणतात, याने नक्की काहीतरी चुकीचे केले असेल. भक्तांनो, अशा विचारांमुळे दुसऱ्याचे काहीच नुकसान होत नाही, पण स्वतःचे पुण्य मात्र कमी होत जाते. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, दुसऱ्याच्या गुणांवर धूळ टाकणारा स्वतःच्या डोळ्यांवरच अंधार पसरवतो. आज अनेकांना असे वाटते की दुसऱ्याला मिळाले म्हणजे आपल्याकडून काहीतरी कमी झाले.
पण हा विचारच अज्ञानाचा आहे. परमेश्वराच्या कृपेचा सागर अमर्याद आहे. एकाला दिले म्हणून दुसऱ्यासाठी कृपा कमी होत नाही. सूर्य सर्वांना प्रकाश देतो, हवा सर्वांना श्वास देते, पाऊस सर्वांच्या शेतावर पडतो. मग परमेश्वराची कृपा एका भक्तापुरतीच मर्यादित कशी राहील? म्हणून दुसऱ्याला मिळालेले पाहून दुःखी होऊ नका. तुमची वेळही निश्चित आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, स्वतःची तुलना फक्त स्वतःशी करा. काल तुमच्यामध्ये जो राग होता तो आज कमी झाला का? काल तुमच्या मनात जो अहंकार होता तो आज कमी झाला का? काल तुम्ही जितकी भक्ती केली त्यापेक्षा आज अधिक श्रद्धेने नामस्मरण केले का? जर या प्रश्नांची उत्तरे सकारात्मक असतील तर समजा तुम्ही योग्य मार्गावर आहात. कारण खरी प्रगती ही बँकेतील पैशाने मोजली जात नाही, तर मनातील पवित्रतेने मोजली जाते. भक्तांनो, मत्सर करणारा माणूस कधीच समाधानी राहत नाही. कारण त्याला स्वतःकडे काय आहे हे दिसत नाही, त्याला फक्त दुसऱ्याकडे काय आहे हेच दिसते. त्यामुळे त्याचे मन कायम रिकामेच राहते. पण जो कृतज्ञ असतो तो अगदी साध्या गोष्टीतही आनंद शोधतो. 2 वेळचे अन्न मिळाले, कुटुंब मिळाले, स्वामींचे नाव घेता येते, शरीराने काम करता येते, यासाठी तो स्वामींचे आभार मानतो. अशा मनावर स्वामींची कृपा दिवसेंदिवस वाढत जाते. लक्षात ठेवा, दुसऱ्याचा अपमान करणारा मनुष्य स्वतःचा सन्मान गमावतो. दुसऱ्याची निंदा करणारा स्वतःच्या चारित्र्यावर डाग लावतो. दुसऱ्याचे वाईट चिंतणारा स्वतःच्या भविष्यात दुःखाची बीजे पेरतो. म्हणून स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुझ्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात तेच एक दिवस तुझ्या जीवनात परत येतात. म्हणून नेहमी शुभ बोला, आशीर्वाद द्या, चांगले विचार करा. भक्तांनो, तुम्ही जर एखाद्या झाडाची मुळे रोज कापत राहिलात तर एक दिवस ते झाड कोसळेल. त्याचप्रमाणे मत्सर हा तुमच्या आनंदाच्या मुळांवर घाव घालत असतो. हळूहळू तुमचा उत्साह कमी होतो, कामात मन लागत नाही, भक्तीत एकाग्रता राहत नाही, चेहऱ्यावरचे तेज निघून जाते. म्हणून मत्सराला मनात जागाच देऊ नका. स्वामी समर्थ महाराज सांगतात, प्रत्येक सकाळ ही नवीन जन्मासारखी आहे. कालपर्यंत तुमच्या मनात कोणाबद्दल द्वेष असेल तरी आजपासून तो संपवण्याचा निर्णय घ्या. कालपर्यंत तुम्ही तुलना करत असाल तर आजपासून स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. कालपर्यंत तुम्ही दुसऱ्याचे वाईट चिंतत असाल तर आजपासून सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करा. हा बदलच तुमच्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार ठरेल. भक्तांनो, स्वामी समर्थांच्या चरणी बसताना एक गोष्ट कधीही विसरू नका. स्वामींना तुमच्या हातातील हारापेक्षा तुमच्या मनातील प्रेम अधिक प्रिय आहे. त्यांना मोठ्या देणगीपेक्षा मोठे हृदय अधिक प्रिय आहे. त्यांना मोठ्या शब्दांपेक्षा निर्मळ भावना अधिक प्रिय आहेत. म्हणून मन इतके स्वच्छ करा की त्यामध्ये कोणाबद्दलही द्वेष उरणार नाही. आज आपण सर्वांनी मनोमन अशी प्रार्थना करूया, हे स्वामी समर्थ, माझ्या मनातील मत्सर, द्वेष, अहंकार आणि तुलना पूर्णपणे नष्ट करा. दुसऱ्याच्या सुखात आनंद मानण्याची वृत्ती द्या. दुसऱ्याच्या दुःखात मदतीचा हात देण्याची करुणा द्या. माझ्या वाट्याला जे काही येईल ते आनंदाने स्वीकारण्याची शक्ती द्या. आणि आयुष्यभर माझे मन तुमच्या चरणाशी जोडून ठेवा. भक्तांनो, ज्या दिवशी ही प्रार्थना तुमच्या हृदयातून निघेल त्या दिवशी तुमच्या जीवनात खरे समाधान जन्म घेईल. त्या समाधानातून शांतता येईल, त्या शांततेतून श्रद्धा वाढेल आणि त्या श्रद्धेमुळे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात अखंड वाहत राहील. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मनुष्याच्या जीवनातील सर्वात मोठा शत्रू बाहेर नसतो, तो त्याच्या मनात लपलेला असतो. हा शत्रू म्हणजे मत्सर, द्वेष, अहंकार आणि तुलना. जोपर्यंत हे 4 दोष मनात आहेत तोपर्यंत कितीही जप करा, कितीही पूजा करा, कितीही व्रत करा, तरी मनाला खरी शांती लाभत नाही. कारण भक्तीचा पाया हा शुद्ध मनावर उभा असतो. पाया मजबूत नसेल तर कितीही सुंदर मंदिर बांधले तरी ते टिकत नाही. भक्तांनो, अनेक जण आयुष्यभर एकच चूक करत राहतात. ते स्वतःचे सुख दुसऱ्याच्या दुःखामध्ये शोधतात. त्यांना वाटते, याचे काम बिघडले तर मला आनंद मिळेल, याचा व्यवसाय बंद पडला तर माझा व्यवसाय वाढेल, याची प्रतिष्ठा कमी झाली तर माझा मान वाढेल. पण हा विचारच अज्ञानाचा आहे. दुसऱ्याचे दुःख कधीच तुमच्या सुखाचे कारण होऊ शकत नाही. स्वामी समर्थ महाराज सांगतात, दुसऱ्याच्या अश्रूंवर उभारलेले सुख फार काळ टिकत नाही. भक्तांनो, परमेश्वराच्या दरबारात प्रत्येक जीव समान आहे. जसा तुम्ही स्वामींचे लेकरू आहात तसेच इतरही आहेत. मग एका लेकराने दुसऱ्या लेकराचा मत्सर का करावा? एकाच आईची 2 मुले जर सतत भांडत असतील तर त्या आईला किती वेदना होतात.
तसेच आपण एकमेकांचा द्वेष करतो तेव्हा स्वामी समर्थांनाही दुःख होते, कारण त्यांना सर्व भक्त समान प्रिय आहेत. स्वामी समर्थ महाराज सांगतात, मन मोठे करा, घर आपोआप मोठे होईल. विचार मोठे करा, भाग्य आपोआप मोठे होईल. ज्याचे मन संकुचित असते तो प्रत्येक गोष्टीत तुलना करतो, पण ज्याचे मन विशाल असते तो दुसऱ्याच्या यशातही आनंद साजरा करतो, कारण त्याला विश्वास असतो की स्वामींच्या कृपेचा वर्षाव सर्वांवर होऊ शकतो. भक्तांनो, तुम्ही जर एखाद्या नदीला अडवण्याचा प्रयत्न केला तर तिचे पाणी साचून दुर्गंधी निर्माण होते, पण ती वाहू दिली तर शेतांना जीवन मिळते. तसेच प्रेम आहे. प्रेम मनात वाहू द्या, शुभेच्छा वाहू द्या, करुणा वाहू द्या. मत्सराने त्याला अडवू नका, कारण जिथे प्रेम वाहते तिथे स्वामी समर्थांचा आशीर्वादही अखंड वाहत राहतो. आज जगात लोक एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, पण स्वतःशी संवाद साधत नाहीत. सकाळपासून रात्रीपर्यंत दुसऱ्यांचे जीवन पाहण्यात वेळ जातो, पण 5 मिनिटे स्वतःच्या मनाला विचारत नाहीत, आज मी कोणाला आनंद दिला? आज माझ्यामुळे कोणाचे भले झाले? आज मी कोणाला क्षमा केली? भक्तांनो, हे प्रश्न रोज स्वतःला विचारा. तुमचे जीवन हळूहळू बदलू लागेल. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याला स्वतःचे दोष दिसू लागतात त्याला दुसऱ्यांचे दोष दिसेनासे होतात, कारण तो स्वतःला घडवण्यात व्यस्त असतो. रिकाम्या मनालाच दुसऱ्यांच्या जीवनात डोकावण्याची सवय असते, पण जे मन नामस्मरणात, सेवेत, परिश्रमात आणि सत्कर्मात गुंतलेले असते त्याला मत्सर करण्यासाठी वेळच मिळत नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्याच्या पाठीमागे काय बोलता त्यापेक्षा स्वामी समर्थ तुमच्या मनात काय चालले आहे ते पाहतात. म्हणून वाणी शुद्ध करण्यापूर्वी मन शुद्ध करा. मनात प्रेम असेल तर शब्द आपोआप गोड होतील. मनात करुणा असेल तर वागण्यात नम्रता येईल. आणि मनात स्वामी समर्थ असतील तर द्वेषाला जागाच उरणार नाही. आजपासून एक साधा नियम पाळा. जेव्हा जेव्हा दुसऱ्याच्या यशामुळे मनात अस्वस्थता निर्माण होईल तेव्हा लगेच स्वामी समर्थांचे नाम घ्या. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. काही क्षण शांत बसा आणि स्वतःला सांगा, स्वामी, जे त्याच्या नशिबात आहे ते त्याला मिळाले. माझ्या नशिबात जे आहे ते योग्य वेळी मला नक्की मिळेल. हा एक विचार तुमच्या मनाला स्थिर करेल. भक्तांनो, शेवटी लक्षात ठेवा, या जगातून जाताना कोणीही दुसऱ्याचा पराभव सोबत घेऊन जात नाही, पण प्रत्येक जण आपले कर्म, आपले संस्कार आणि आपल्या मनाची शुद्धता घेऊनच परमेश्वरासमोर उभा राहतो. म्हणून आयुष्यभर दुसऱ्याला हरवण्याचा प्रयत्न करू नका. स्वतःच्या मनातील वाईट विचारांना हरवण्याचा प्रयत्न करा. हाच सर्वात मोठा विजय आहे. हाच खरा धर्म आहे आणि हाच स्वामी समर्थ महाराजांनी दाखवलेला मोक्षाचा मार्ग आहे. स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना करूया. हे स्वामी, माझ्या मनात सर्व जीवांबद्दल प्रेम राहू दे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्याची वृत्ती दे. दुसऱ्याचे वाईट कधीही चिंतणार नाही अशी सद्बुद्धी दे. माझ्या प्रत्येक विचारात, प्रत्येक शब्दात आणि प्रत्येक कर्मात तुमची करुणा प्रकट होऊ दे. माझे संपूर्ण जीवन तुमच्या सेवेसाठी आणि सर्वांच्या कल्याणासाठी अर्पण होऊ दे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मनुष्य आपल्या कर्मामुळे मोठा होतो, दुसऱ्याला लहान करून नाही. आज जगात अनेक लोक दुसऱ्याला कमी दाखवण्यासाठी खूप प्रयत्न करतात. कोणाची निंदा करतात, कोणाच्या चुका शोधतात, कोणाच्या यशामागे संशय घेतात, पण त्यांना हे समजत नाही की दुसऱ्याला लहान करण्याच्या प्रयत्नात ते स्वतःच्या चारित्र्यालाच लहान करत असतात. स्वामी समर्थांच्या भक्ताने कधीही अशी वृत्ती ठेवू नये. भक्तांनो, तुम्ही जर आकाशाकडे पाहिले तर तुम्हाला हजारो तारे दिसतील. एक तारा दुसऱ्या ताऱ्याचा प्रकाश हिसकावून घेत नाही. प्रत्येक तारा आपल्या जागेवरून प्रकाश देत असतो, म्हणून संपूर्ण आकाश सुंदर दिसते. तसेच समाज आहे. प्रत्येक माणूस आपल्या गुणांनी, आपल्या कर्तृत्वाने आणि आपल्या सेवाभावाने उजळला तर संपूर्ण समाज सुंदर होईल. पण जर प्रत्येकाने दुसऱ्याचा प्रकाश विझवण्याचा प्रयत्न केला तर अंधारच वाढेल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते तुला घडवण्यासाठी घडत आहे. त्यामुळे दुसऱ्याचे जीवन पाहण्यात वेळ घालवू नका. तुमच्या प्रत्येक संकटामध्ये एक धडा आहे. प्रत्येक अपयशामध्ये एक शिकवण आहे. प्रत्येक विलंबामध्ये स्वामींची काहीतरी योजना आहे. हे ज्याला समजते तो कधीही दुसऱ्याचा मत्सर करत नाही. भक्तांनो, अनेकदा आपण म्हणतो, फलाना माणूस किती भाग्यवान आहे, पण आपण कधी असे म्हणत नाही, मीही प्रामाणिकपणे प्रयत्न करीन. भाग्याची सुरुवात प्रयत्नापासून होते.
स्वामी समर्थ मेहनत करणाऱ्याला शक्ती देतात, संयम ठेवणाऱ्याला योग्य वेळ देतात आणि श्रद्धा ठेवणाऱ्याला योग्य फळ देतात. म्हणून नशिबाला दोष देण्यापेक्षा स्वतःला घडवण्याचा संकल्प करा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, रिकामे मनच दुसऱ्याचा विचार करत बसते. जे मन नामस्मरणात रमते, जे हात सेवेत व्यस्त असतात, जे जीवन सत्कर्मासाठी वाहिलेले असते, त्या माणसाला दुसऱ्याचा मत्सर करण्यासाठी वेळच मिळत नाही. म्हणून तुमचे मन सतत चांगल्या कामात गुंतवा. एखाद्याला मदत करा, एखाद्याला धीर द्या, एखाद्याच्या चेहऱ्यावर हसू आणा. हीच खरी स्वामी सेवा आहे. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याला खाली खेचण्याचा प्रयत्न करणारा स्वतःच्या पायाखालील जमीन गमावतो, पण दुसऱ्याला पुढे जाण्यासाठी शुभेच्छा देणारा स्वतःच्या जीवनातही आशीर्वाद आकर्षित करतो. कारण या सृष्टीचा नियम स्पष्ट आहे, तुम्ही जे जगाला देता तेच अनेक पटींनी तुमच्याकडे परत येते. प्रेम दिले तर प्रेम परत येते, आदर दिला तर आदर परत येतो, मत्सर दिला तर अशांती परत येते. आजपासून तुमच्या मनात एक नवीन विचार रुजवा. मी कोणाशीही स्पर्धा करणार नाही. माझी स्पर्धा माझ्या कालच्या रूपाशी आहे. कालपेक्षा आज मी अधिक संयमी झालो का? कालपेक्षा आज माझी भक्ती अधिक निष्ठेची झाली का? कालपेक्षा आज माझ्या वागण्यात अधिक नम्रता आली का? जर या प्रश्नांची उत्तरे होकारार्थी असतील तर समजा तुम्ही स्वामी समर्थांच्या खऱ्या मार्गावर चालत आहात. भक्तांनो, तुमच्या घरात जर रोज नामस्मरण होत असेल, पण त्याच घरात रोज निंदा होत असेल, तर त्या नामस्मरणाचे फळ कमी होते. म्हणून जिथे स्वामींचे नाव घेतले जाते, तिथे दुसऱ्याची निंदा होऊ देऊ नका. जिथे स्वामींची आरती होते, तिथे मत्सराला जागा देऊ नका. कारण स्वामी समर्थांचे घर हे प्रेमाचे, शांततेचे आणि करुणेचे घर असते. स्वामी समर्थ महाराज सांगतात, सर्वांच्या भल्याची इच्छा करणाऱ्याच्या जीवनात माझे आशीर्वाद अखंड वाहत राहतात. त्यामुळे रोज सकाळी उठल्यावर स्वतःसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी प्रार्थना करा. हे स्वामी, सर्वांना सुख द्या, सर्वांना आरोग्य द्या, सर्वांना सद्बुद्धी द्या, सर्वांच्या घरात आनंद नांदो. अशी प्रार्थना करणारे मन दिवसेंदिवस अधिक पवित्र होत जाते. भक्तांनो, लक्षात ठेवा, या पृथ्वीवर कोणीही कायमचे श्रीमंत नाही, कोणीही कायमचे गरीब नाही, कोणीही कायमचे यशस्वी नाही आणि कोणीही कायमचे अपयशी नाही. काळ सतत बदलत असतो, पण ज्याने चांगले विचार, चांगले कर्म आणि स्वामी समर्थांवरील अढळ श्रद्धा कधीही सोडली नाही, तो कोणत्याही परिस्थितीत पुन्हा उभा राहतो. कारण त्याच्या पाठीशी स्वामी समर्थांची अदृश्य शक्ती उभी असते. म्हणून भक्तांनो, दुसऱ्याच्या जीवनाचा विचार करून तुमचे मौल्यवान आयुष्य वाया घालवू नका. तुमच्या मनात प्रेम वाढवा, तुमच्या कर्मात प्रामाणिकपणा आणा, तुमच्या वाणीमध्ये गोडवा आणा आणि तुमच्या प्रत्येक श्वासामध्ये स्वामी समर्थांचे नाम भरा. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि तुम्हालाच जाणवेल की ज्या दिवशी तुम्ही मत्सर सोडला, त्या दिवशीच तुमच्या जीवनातील खऱ्या प्रगतीची सुरुवात झाली होती. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याने स्वतःच्या मनाला जिंकले, त्याला जग जिंकण्याची गरज उरत नाही. कारण जग जिंकूनही मन हरले तर त्या विजयाचा काही उपयोग नसतो. पण मन जिंकले तर पराभवातही माणूस शांत राहतो आणि यशातही नम्र राहतो. म्हणून बाहेरच्या परिस्थिती बदलण्यापूर्वी आपल्या अंतःकरणात डोकावून पहा. तिथे जर मत्सर, द्वेष, राग आणि अहंकार बसले असतील तर सर्वप्रथम त्यांनाच बाहेर काढा. भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का, मत्सर करणारा माणूस सर्वात जास्त कोणाचा विचार करतो? स्वतःचा नाही तर दुसऱ्याचा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याच्या मनात दुसऱ्याच माणसाचे विचार चालू असतात. तो काय करतो, किती कमावतो, त्याला किती मान मिळतो, लोक त्याचे कौतुक का करतात, याच विचारांमध्ये त्याचा दिवस संपतो. पण स्वतःच्या आयुष्याची दिशा ठरवण्यासाठी त्याच्याकडे वेळच उरत नाही. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, ज्याला स्वतःचे ध्येय माहीत असते, तो दुसऱ्याच्या मार्गावर कधीच भटकत नाही. भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगात प्रत्येक माणूस आपापल्या परीक्षेतून जात आहे. बाहेरून हसणारा माणूस आतून किती दुःखी आहे हे तुम्हाला माहीत नसते. मोठ्या घरात राहणारा माणूस कदाचित रात्री शांत झोपू शकत नसेल. मोठा व्यवसाय करणारा माणूस कदाचित मोठ्या चिंतेत जगत असेल. त्यामुळे बाहेरचे वैभव पाहून कोणाचे भाग्य ठरवू नका. स्वामी समर्थ फक्त बाह्य रूप पाहत नाहीत, ते प्रत्येकाच्या हृदयातील वेदना आणि प्रत्येकाच्या कर्माची खोली पाहतात. स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुलना करायचीच असेल तर स्वतःच्या कालच्या स्वभावाशी कर. काल राग आला होता, आज संयम ठेवला का?
काल कटू बोललो होतो, आज गोड बोललो का? काल दुसऱ्याबद्दल वाईट विचार केला होता, आज त्याच्यासाठी शुभेच्छा दिल्या का? ही तुलना तुम्हाला परमेश्वराच्या अधिक जवळ घेऊन जाईल. भक्तांनो, मत्सर ही अशी आग आहे की ती प्रथम आपल्या मनातील आनंद जाळते, मग नात्यांमधील विश्वास जाळते, नंतर भक्तीतील एकाग्रता जाळते आणि शेवटी माणसाच्या चेहऱ्यावरील तेजही हिरावून घेते. म्हणून स्वामी समर्थ वारंवार सांगतात, मनात प्रेम वाढवा, कारण प्रेम जिथे असते तिथे मी स्वतः वास करतो. अनेक वेळा लोक विचारतात, स्वामींची कृपा माझ्यावर कधी होईल? भक्तांनो, स्वामींची कृपा तर प्रत्येकावर असते, पण आपणच आपल्या वाईट विचारांनी त्या कृपेचा मार्ग अडवतो. जसे ढग सूर्याला झाकतात पण सूर्य नाहीसा होत नाही, तसेच मत्सर आणि द्वेष हे स्वामींच्या कृपेचा प्रकाश झाकतात. विचारांचे ढग दूर झाले की कृपेचा प्रकाश पुन्हा स्पष्ट दिसू लागतो. भक्तांनो, जीवनात कधीही दुसऱ्याच्या पडण्याची वाट पाहू नका, कारण दुसऱ्याच्या पडण्याने तुमची उंची वाढत नाही. पर्वत मोठा आहे म्हणून आकाश लहान होत नाही, नदी विशाल आहे म्हणून समुद्र कमी होत नाही. प्रत्येकाचे अस्तित्व वेगळे आहे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आहे. म्हणून तुमचा मार्ग स्वामी समर्थांच्या चरणी समर्पित करा आणि शांतपणे चालत राहा. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्या मनात समाधान असते त्याच मनात खरे वैभव असते. समाधान म्हणजे प्रयत्न सोडणे नव्हे, समाधान म्हणजे प्रयत्न करत राहणे पण दुसऱ्याचा मत्सर न करणे, मेहनत करत राहणे पण अहंकार न बाळगणे. यश मिळाले तर स्वामींचे आभार मानणे आणि अपयश आले तर त्यातून शिकणे. भक्तांनो, आज या क्षणी मनाशी एक दृढ संकल्प करा, माझ्या मुखातून कोणाचीही निंदा बाहेर पडणार नाही, माझ्या मनात कोणाबद्दलही द्वेष राहणार नाही, दुसऱ्याच्या आनंदामुळे मी दुःखी होणार नाही. माझ्या प्रत्येक कृतीत प्रामाणिकपणा असेल, माझ्या प्रत्येक श्वासात स्वामी समर्थांचे नाम असेल आणि माझ्या प्रत्येक प्रार्थनेत संपूर्ण जगाच्या कल्याणाची भावना असेल. लक्षात ठेवा, स्वामी समर्थांचा खरा भक्त तोच जो स्वतः पुढे जाताना दुसऱ्यालाही पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो, जो स्वतः आनंदी राहतो आणि दुसऱ्यालाही आनंद देतो, जो स्वतः स्वामींचे नाम घेतो आणि इतरांनाही नामस्मरणाची प्रेरणा देतो. अशा भक्ताच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा अखंड वाहत राहते. म्हणून भक्तांनो, दुसऱ्याचे जीवन मोजण्यात आयुष्य घालवू नका. स्वतःचे जीवन स्वामी समर्थांच्या शिकवणीनुसार इतके सुंदर घडवा की तुमचे आचरणच इतरांसाठी प्रवचन बनेल. तुमची नम्रता तुमची ओळख बनेल, तुमची करुणा तुमची शक्ती बनेल आणि तुमची श्रद्धा तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधार दूर करणारा दिवा बनेल. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, मनुष्याने दुसऱ्याच्या भाग्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या कर्तव्याचा विचार केला तर त्याचे भाग्य आपोआप उजळते. आज अनेक लोक दिवसाचे 24 तास दुसऱ्यांच्या जीवनाकडे पाहण्यात घालवतात, पण स्वतःच्या जीवनाची मशागत करायला त्यांच्याकडे वेळ नसतो. शेतात बी पेरले नाही, पाणी घातले नाही, तण काढले नाही आणि तरीही भरघोस पीक मिळावे अशी अपेक्षा ठेवली तर ते कधी शक्य होईल का? तसेच जीवन आहे, परिश्रमाशिवाय प्रगती नाही आणि निर्मळ मनाशिवाय परमेश्वराची कृपा नाही. भक्तांनो, तुम्ही एखाद्या वृक्षाकडे पहा, तो आपल्या फांद्यांवर फळे आली की कधीही गर्व करत नाही, उलट तो अधिक नम्र होतो. फळांनी भरलेली फांदी नेहमी खाली झुकते, पण ज्याच्याकडे काहीच नसते तोच अनेकदा अहंकाराने ताठ उभा राहतो. स्वामी समर्थ महाराज सांगतात, ज्याच्याकडे खरे ज्ञान असते तो नम्र असतो, ज्याच्याकडे खरे प्रेम असते तो सर्वांना आपले मानतो आणि ज्याच्यावर माझी खरी कृपा असते तो कधीही दुसऱ्याचा मत्सर करत नाही. भक्तांनो, मत्सरामुळे माणूस दुसऱ्याच्या आनंदावर रडतो आणि स्वतःच्या आनंदालाही मुकतो. दुसऱ्याच्या घरात सण साजरा होत असेल तर त्याच्या आनंदात सहभागी व्हा. दुसऱ्याच्या मुलाला यश मिळाले असेल तर मनापासून त्याचे अभिनंदन करा. दुसऱ्याचा व्यवसाय वाढला असेल तर त्याच्यासाठी शुभेच्छा द्या, कारण दुसऱ्याला दिलेला आशीर्वाद हा तुमच्या जीवनातही शुभ ऊर्जेचे बी पेरतो. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, जो दुसऱ्याला आनंद देतो त्याच्या दारात आनंद स्वतः चालत येतो. हा सृष्टीचा नियम आहे. तुम्ही जर दुसऱ्याला दुःख दिले तर दुःख तुमच्याकडे परत येते, तुम्ही जर प्रेम दिले तर प्रेम परत येते, तुम्ही जर विश्वास दिला तर विश्वास परत येतो. म्हणून नेहमी देण्याची वृत्ती ठेवा. दुसऱ्याचे मन जिंकण्याचा प्रयत्न करा, त्याला हरवण्याचा नाही. भक्तांनो, लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा शत्रू दुसरा माणूस नाही, तुमच्या मनातील नकारात्मक विचार हाच सर्वात मोठा शत्रू आहे. अनेक वेळा आपले अपयश दुसऱ्यांवर ढकलण्याची सवय आपण लावून घेतो,
त्याच्यामुळे माझे काम झाले नाही, त्याने माझी प्रगती रोखली, त्यामुळे मी मागे पडलो. पण स्वामी समर्थ विचारतात, तू स्वतःसाठी किती प्रामाणिकपणे प्रयत्न केलेस? हा प्रश्न प्रत्येक भक्ताने स्वतःला विचारला पाहिजे. भक्तांनो, ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या जीवनात डोकावणे बंद कराल आणि स्वतःच्या जीवनाकडे लक्ष द्याल, त्या दिवशी तुमची खरी प्रगती सुरू होईल. त्या दिवसापासून तुमचे मन शांत होईल, विचार सकारात्मक होतील, कामात एकाग्रता वाढेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामी समर्थांवरील श्रद्धा अधिक दृढ होईल. स्वामी समर्थ महाराज सांगतात, मन शुद्ध असेल तर साधी प्रार्थनाही परमेश्वरापर्यंत पोहोचते. पण मन दूषित असेल तर मोठमोठे विधीही निष्फळ ठरतात. म्हणून भक्तांनो, देवाला फसवण्याचा प्रयत्न करू नका. लोकांना दाखवण्यासाठी भक्ती करू नका. तुमच्या मनात काय आहे हे स्वामी समर्थांना आधीपासूनच माहीत असते. त्यामुळे बाहेरच्या सजावटीपेक्षा अंतःकरणाची स्वच्छता अधिक महत्त्वाची आहे. आजपासून एक नवीन सवय लावा. दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला 3 प्रश्न विचारा. आज मी कोणाचा मत्सर केला का? आज मी कोणाचे वाईट चिंतले का? आज माझ्यामुळे कोणाला आनंद मिळाला का? जर पहिले 2 प्रश्न नाही आणि तिसरा प्रश्न होय असेल, तर समजा तुम्ही स्वामी समर्थांच्या मार्गावर योग्य दिशेने चालत आहात. भक्तांनो, या जगात प्रत्येक माणूस काही काळासाठीच आला आहे. रिकाम्या हाताने आलो आणि रिकाम्या हातानेच जाणार आहोत. मग इतका द्वेष, इतका मत्सर, इतकी तुलना आणि इतका अहंकार कशासाठी? शेवटी सोबत जाणार आहेत ती फक्त आपली कर्मे, आपली भक्ती आणि आपल्या मनाची पवित्रता. म्हणून आजपासून मनात प्रेम साठवा, करुणा साठवा, क्षमा साठवा आणि स्वामी समर्थांचे अखंड नामस्मरण साठवा. हीच खरी संपत्ती आहे जी कधीच नष्ट होत नाही. शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी नम्र प्रार्थना करूया. हे स्वामी, माझ्या मनातील प्रत्येक वाईट विचार तुमच्या चरणी अर्पण करतो. मला दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानण्याची बुद्धी द्या. माझ्या कर्मावर विश्वास ठेवण्याची शक्ती द्या. माझ्या श्रद्धेला कधीही तडा जाऊ देऊ नका. माझ्या जीवनातून मत्सर, द्वेष आणि तुलना कायमची दूर करा. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम आणि माझ्या प्रत्येक कृतीत तुमची करुणा प्रकट होऊ दे. भक्तांनो, स्वामी समर्थ महाराज म्हणतात, ज्याच्या मनात दुसऱ्याबद्दल प्रेम आहे, त्याच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतात. कारण प्रेम माणसाला परमेश्वराच्या जवळ घेऊन जाते, तर मत्सर परमेश्वरापासून दूर नेतो. म्हणून तुमच्या मनात कोणाबद्दलही कटुता राहू देऊ नका. कारण कटुतेची सुरुवात मनात होते, पण तिचा शेवट संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करण्यात होतो. भक्तांनो, एक गोष्ट अत्यंत लक्षात ठेवण्यासारखी आहे. जेव्हा तुम्ही दुसऱ्याच्या यशामुळे दुःखी होता, तेव्हा तुम्ही नकळत परमेश्वराच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करता. कारण ज्याला यश मिळाले, त्यालाही ते परमेश्वराच्या इच्छेनेच मिळाले आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या भाग्यावर राग करण्यापेक्षा, स्वामी, माझ्यासाठी जे योग्य आहे ते मला योग्य वेळी द्या, अशी प्रार्थना करा. ही प्रार्थना मत्सरापेक्षा कितीतरी श्रेष्ठ आहे. स्वामी समर्थ महाराज सांगतात, स्वतःच्या वाटेवर चालणारा माणूस कधीच थकत नाही, दुसऱ्याच्या वाटेकडे पाहणारा मात्र आयुष्यभर थकलेलाच राहतो. कारण त्याच्या मनात सतत तुलना सुरू असते. त्याला स्वतःच्या प्रगतीचा आनंदही घेता येत नाही. म्हणून तुमच्या जीवनाचा मार्ग स्वामी समर्थांच्या चरणी सोपवा आणि दुसऱ्याच्या प्रवासात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नका. भक्तांनो, नदी जेव्हा वाहते, तेव्हा ती वाटेत आलेल्या प्रत्येक झाडाला पाणी देते. ती कधी विचारत नाही की हे झाड माझ्यापेक्षा मोठे आहे की लहान. सूर्यप्रकाश देताना कोणताही भेदभाव करत नाही. पृथ्वी प्रत्येकाचे ओझे समानपणे उचलते. निसर्ग आपल्याला शिकवतो की देत राहा, प्रेम करत राहा, कोणाचाही मत्सर करू नका. जर निसर्गाने मत्सर केला असता, तर ही सृष्टी कधीच सुंदर राहिली नसती. आज अनेक घरांमध्ये दुःखाचे एक मोठे कारण म्हणजे तुलना. त्यांच्या मुलाने एवढे शिक्षण घेतले, आपल्या मुलाने नाही. त्यांच्या घरी इतकी संपत्ती आहे, आपल्याकडे नाही. त्यांचा व्यवसाय मोठा झाला, आपला नाही. अशा तुलना घरातील आनंद हिरावून घेतात. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, तुलना जिथे सुरू होते, तिथे समाधान संपते. म्हणून आपल्या मुलांवर प्रेम करा, आपल्या कुटुंबाचे आभार माना आणि आपल्या परिस्थितीतून सर्वोत्तम घडवण्याचा प्रयत्न करा. भक्तांनो, दुसऱ्याच्या प्रगतीने जर तुमच्या मनात प्रेरणा निर्माण झाली, तर तो विचार तुम्हाला पुढे नेईल. पण त्याच प्रगतीने जर मत्सर निर्माण झाला, तर तो विचार तुम्हाला मागे खेचेल. म्हणून प्रत्येक यशस्वी माणसाकडे पाहून स्वतःला विचारा, मी याच्याकडून काय शिकू शकतो? हा एक प्रश्न तुमच्या आयुष्याचा मार्ग बदलू शकतो.
स्वामी समर्थ महाराज सांगतात, तुझ्या जीवनात जे काही येईल ते स्वीकारण्याची ताकद निर्माण कर. कारण स्वीकारातून समाधान जन्माला येते, समाधानातून शांतता मिळते आणि शांततेतच परमेश्वराचे दर्शन घडते. अस्वस्थ मनाला ना भक्ती समजते ना कृपा जाणवते. भक्तांनो, लक्षात ठेवा, दुसऱ्याचे नुकसान करून मिळवलेला विजय हा खरा विजय नसतो. खरा विजय म्हणजे स्वतःच्या वाईट विचारांवर मिळवलेला विजय. जो स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवतो, जो मत्सरावर विजय मिळवतो, जो अहंकार सोडतो, तोच खऱ्या अर्थाने स्वामी समर्थांचा शिष्य आहे. आजपासून असा संकल्प करा, मी दुसऱ्याच्या यशात आनंद मानेन. कोणाची निंदा करणार नाही, कोणाच्या अपयशाची वाट पाहणार नाही. प्रत्येकासाठी चांगलेच बोलेन, प्रत्येकासाठी शुभेच्छा देईन. माझे लक्ष फक्त माझ्या कर्मावर, माझ्या भक्तीवर आणि स्वामी समर्थांच्या नामस्मरणावर ठेवीन. भक्तांनो, ज्या दिवशी हा संकल्प तुमच्या आचरणात उतरेल, त्या दिवशी तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज दिसू लागेल. मन हलके होईल, चिंता कमी होईल, झोप शांत लागेल, नात्यांमध्ये गोडवा येईल आणि सर्वात मोठे म्हणजे स्वामी समर्थांची कृपा तुमच्या जीवनात सूक्ष्मपणे कार्य करू लागेल. मग तुम्हाला जाणवेल की खरी प्रगती ही पैशात, प्रसिद्धीत किंवा मान सन्मानात नसते. खरी प्रगती ही मनाच्या पवित्रतेत, विचारांच्या उंचीत आणि भक्तीच्या गाभाऱ्यात असते. शेवटी स्वामी समर्थांच्या चरणी एकच प्रार्थना करूया, हे अनंतकोटी ब्रह्मांडनायक, माझ्या अंतःकरणातील मत्सर, द्वेष, अहंकार आणि तुलना यांचे संपूर्ण उच्चाटन करा. माझ्या मनात सर्व जीवांबद्दल प्रेम, दया, क्षमा आणि सद्भावना भरून टाका. माझे प्रत्येक पाऊल सत्कर्माच्या मार्गावर पडू दे. माझ्या प्रत्येक श्वासात तुमचे नाम राहू दे आणि माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण तुमच्या कृपेचा साक्षीदार होऊ दे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.